नागपुरातल्या भांडेवाडी परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। नागरिकांनी गजबजलेला हा संपूर्ण परिसर, नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यामुळे हा बिबट्या नेमका कधी ताब्यात येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण मात्र यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। बिबट्याने शेतामध्ये असो किंवा नागरी वस्त्यांमध्ये शिरण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय। राज्याच्या अनेक भागांमध्ये या घटना घडायला सुरुवात झाली। राज्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्या निदर्शनास येतोय, त्याला पकडलं जातंय। पुणे, कोल्हापूर, शिरूर, नागपूर अशा अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यानं येण्याचं प्रमाण वाढत चाललंय। आजची ही नागपुरातली घटना आहे। नागपुरातल्या भांडेवाडी परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। आपण ही ताजी दृश्य सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। श्वास घेतलेला आहे। आता आम्हाला बरं वाटते, कारण की माझ्या घराचा जो परिवार आहे हा आम्ही सकाळपासून आम्ही म्हणजे एक आमच्यामध्ये एक हे होतं। वन विभागाच्या टीमकडून या बिबट्याला गाडीमध्ये टाकून नेण्याचं सध्या त्याला नेलं जात आहे। वन विभागाची टीम याला पकडून सध्या घेऊन जाते। रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडलाय। नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं आणि या ठिकाणी बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली। पोलिसांची एक टीम देखील तैनात आहे आणि त्यासोबत वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते। गेल्या 4 ते 5 तासांपासून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर या रेस्क्यू ऑपरेशनला यश आले।